काय उठणं लावतेस का मोरी घासतीये? तुमची प्रतिभा कधी भरेल ना काही सांगता येत नाही. एवढं प्रेमाने उठणं लावते मी तर माझी थट्टा करताय. लावा लावा. हो आटपा लावतेच आहे. आटपलं का? हो आटप. आता मस्त कडक पाण्याने आंघोळ करा. कडक पाणी? अगं थंडीचा नाही पत्ता. कडक पाणी कसलं? अभ्यंग स्नान आहे ते कडक पाण्यानेच करायला हवं. ते सगळं पूर्वी ठीक होतं ग. तेव्हा थंडी असायची. नुसतं उठण्याचं बोट लागलं तरी शिरशिरी यायची अंगावर. आता ना कडक पाणी म्हणजे शिक्षा आहे नुसती. पण सूर्योदयापूर्वी आंघोळ झाली पाहिजे. उठा चला आंघोळ चल. बरं मला सांग, काय तुला कोण उठणं लावणार आहे? मला मी लावतो ना. बस नको तुम्ही आंघोळ झाली जा आंघोळीला. बघू कशी रांगोळी काढली नणंदबाईंनी. छान आले का? खरं सांग. खरंच सांगते. ठिपके छान रेषेत आलेले आहेत. सरसडीत रेघ आलेले आहेत आणि रंगसंगती काय हातखंड आहे तुझा. खरंच छान आहे. घरामध्ये काय उडवतेस फटाके? दुष्यंत उठेल ना बाई. अगं फटाकेत काय हे फुलबाजाच तर आहेत नुसते. सोड ना. तेच ते पण वाचतायत ना तडतड्या फुलभाज्या आहेत ना त्या. आणि काय ग अनारशाचा डबा माठावर ठेवला होता. ओट्यावर कसा आला बाई? मला काय विचारतेस? मला काय माहिती. कोणीतरी खाल्ला असेल एखादा. सरळ सरळ त्या अश्विनीवर नाव ढकलतेस तू. तुमच्यासाठीच केलंय. खा पण डब्याची झाकणं नीट लावा. त्याच्यामध्ये मुंग्या जाणार नाही तसं बघा. आणि शक्यतो गोडाचे डबे जिथनं काढले तिथेच ठेवा. त्या अनारशांमध्ये जर मुंग्या गेल्या ना तर खाता पण येणार नाहीत आणि फेकता पण येणार नाहीत. कळलं? हा. ए बस 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 बस. दिवाळीच्या दिवशी माहितीये का अंजू, भल्या पहाटे उठून उठणं बिटणं लावून मस्त आंघोळ करायची, सचैल स्नान करायचं, मग छानसा फराळ करायचा आणि मग काय करायचं माहितीये का? काय? पोट भरलेलं असतं, सचैल स्नान झालेलं असतं. पहाटे लवकर उठल्यामुळे डोळे चुरचुरत असतात. पेपरामध्ये बातम्या कमी आणि जाहिराती जास्त असतात. अशा वेळी काय करायचं माहितीये का? पुन्हा झोपून जायचं. बरोबर. तू काय दात करतेस? तुझा साखरपुडा आहे ना संध्याकाळी? तिला काही नाहीये हा त्याचं. मी म्हटलं चांगलं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येईल, काय काय छान छान केक करून येईल. काही करून आली नाही. मला तरी बघायला मिळालं असतं ना तेवढं. अरे वा अंजू, आपल्या लेकीचं सामान्य ज्ञान भलतंच वाढलेलं दिसतंय. असू देव. ब्युटी पार्लर मध्ये जाणं यात वाईट काय आहे? मुलींनी सुंदर दिसावं, छान दिसावं, नेटकं दिसावं, यात गैर काय आहे? पण मालविका आत्ता नाही. हा मी सांगेन तुला कधी जायचं ते. वहिनी, तू आज मालूला ओरडली नाहीस? अगं रागवायचे काय त्यात? मी गेले नाही कारण याच्या अगोदर मी कधी गेलेलीच नाहीये. आणि सुंदर दिसावं असं वाटणं यात गुन्हा काय आहे? तुला ब्युटी पार्लरची काही गरजच नाहीये ग. परमेश्वराने वरून पाठवतानाच मेकअप करून पाठवलंय. पुरे लग्नाला आलेली बहीण शेजारी बसले त्याची तरी लाज बाळगा. आणि अश्विनी, तुला जायचं असेल ना पार्लर मध्ये तर तू जा. हवं असेल तर किटीला फोन करून विचारून घे. नाही नाही, मी अशीच बरी आहे. बरी नाही, उत्तम आहे. देवाने भरपूर दिलंय. डागडोजी करायची काही गरजच नाहीये. चला मी जाऊन पडतो जरा, नाहीतरी काही काम नाहीच आहे मला. अहो नाही, कसं भरपूर काम आहे. अरे बा. पलंगाखातनं सतरंजा काढून ठेवा. त्या हारवाल्याकडे जा आणि गजरे सांगून या. मालविका तू
बाजारात जा आणि केसाच्या पिना घेऊन ये डझनभर बॉब पिन्स, कळलं? कशाला वहिनी, मला मला नाही लागणार. अगं सवाशणींना गजरे देतो ना त्याच्यावर पिन पण द्यायला लागते, नाही तर गजरे माळायचे कसे म्हणून हातातच राहतात. आशू बघितलंस का, भारी संसारी आहे माझी बायको. त्यामुळेच इतकी वर्ष संसार चाललाय तुमचा. आई आउट ऑफ दिस वर्ल्ड झाले हा लाडू. हो का? पण म्हणजे चांगलं का वाईट? अहो मस्त झालाय. या नव्या नवलाईच्या अनोळखी शहरात सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे माझ्याकडे. अश्विनी देवधर, तिनंच आणून दिलं सगळं सामान. हर मर्ज की दवा अश्विनी देवधर, मुश्किल करे आसान अश्विनी देवधर, हर सवाल का जवाब अश्विनी देवधर. पुरे पुरे, अरे पोरीला उचक्या लागले असतील तिकडे. अहो पण आई ती येणारच असेल ना लाडू खायला. अरे असं काय करतोयस? आपणच जायचंय सगळ्यांनी तिकडे. कशाला? कशाला काय, साखरपुडा आहे ना आज. काय रे, येणारीस ना तू? आई तुम्ही रागावू नका प्लीज, माझं जरा ऐकून घ्या. आता काय सांगणार आहेस? अहो माझी आज संध्याकाळी खूप महत्वाची मीटिंग आहे. काय रे समीर, काय बोलतोय हा? आई मी बड्या मुश्किलीने समीरची समजूत काढली आहे. समीर, अरे तू काहीच कसं बोलत नाहीयेस? तो काय बोलणार आहे? बोलणार आहेस तू? रोहन, चल मी निघतो. बाय. आई छान झाले का लाडू? मला तयार व्हायचंय. हा येतो मी. रोहन, समीर गेला की तो निघून? हो ठीक आहे, त्याला तयार होऊ दे, मी बोलतो त्याच्याशी. ऐक ना, तू थोडी डार्क लाव ना लिप्स्टिक. नको बाई, ही पण किटीने गिफ्ट दिली आहे म्हणून लावते. हा मग लग्नात लावशील ना मरून कलरची. हो हा, इकडे असं टिकला लाव ना, रेड सिल्वर रेड सिल्वर. मालू अगं मी काही गरबा खेळायला चालली आहे का? साखरपुड्यात एवढं करत नाहीत. तू कधीच करत नाहीस, पण चांगली दिसतेस तरी नीट राहत नाही. बरं हा आजीबाई. आजीबाई काय, एक पोनी बांधे सोडून ताणून आणि टिकली लावतेस, बस झालं. मग आणखी काय काय करायला हवं करवली बाई? आज तू मजा ना, मी लग्नात करवली असेल तुझी, अशी तांब्यावर नारळ घेऊन. त्याला करा म्हणतात, वेडी कुठली. तेच ते. बरं आता जरा मागे उभी राहशील का, म्हणजे मला आरशातलं दिसेल काहीतरी. तुला काय बघायचं आहे आरशात? जातीच्या सुंदराला बाई काही शोभत. हो का? फार सुरू बोलते गई. तुला किती वेळा सांगितलंय मालविका, मोठ्या माणसांच्या मध्ये मध्ये बोलायचं नाही. ए बघ, तूच आता म्हणतेस की नाही मी मोठी झाले. काय गा, तू म्हणते की नाही आई? जा चल बाहेर जा. चल एक मिनिट मी जाते, पण तू आधी मला सांग, मी मोठी झाले की लहानच आहे? निघ बाहेर, जा बाहेर 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 जा बाहेर. अगं वहिनी, कशाला धपाटे घातलेस? चेहरा बघितलास तिचा कसा झाला होता? चेहरा हिचा तूच बघ कसा झाला असेल ते. आणि अश्विनी, मांजरचे दात तिच्या पिलांना नाही लागत. जाऊ दे, तुझी तयारी झाली सगळी? हो. मी बाहेर येऊन बसू ना? नको बाई, इथेच बस. मुलाकडची मंडळी आली ना की मी बोलवते तुला बाहेर. हा बाई लाजतेस? बघू बाय, माझे खरंच लाजतेस. किती ग गोड दिसतेस. माझी दृष्टी लागेल तुला. वहिनी घ्या, तुमच्या ह्यांचा फोन आला, घ्या. नाही, दातार काकांचा आहे. बॅड लक. हा काका. रोहन, कशाला आलायस इथं? माझी मनधरणी करायला? रोहन, मी तुझी मनधरणी करणार नाही हे तुला माहिती आहे, पण मला आईचं मन दुखवणं जीवावर आलंय. अच्छा, म्हणून मी तुझ्या साखरपुड्याला यायचं का? रोहन, आपल्यातलं भांडण आईला कळू द्यायचं नाही, असं ठरवल्यासारखं आपण एकमेकांशी वागतोय, आणि आईशी तू चांगला वागतोस. मी आईशी चांगला वागतो कारण त्या मला माझ्या आईच्या जागी आहेत. रोहन, मग तिच्याच आग्रहाखातर साखरपुड्याला यायला काय हरकत आहे? सही सलामत सुटतोयस तू? नाही, माझा जो राग आहे तो आहेच.
पण आईला जर सांगायला गेलो तर हे सगळं सांगायला लागेल आणि आईला हा धक्का काय, अरे तिला यातलं काहीच कळणार नाही. ती एका छोट्या शहरातली बाई आहे. हे सरोगेट मदर प्रकरण तिला नाही समजणार. आज मला तो विषय नकोय. रोहन प्लीज, तू येतोय साखरपुड्याला आईसाठी? नाही, मला बदलापूरला जायचंय, किटीच्या घरी. मला बघण्याचा कार्यक्रम आहे आज. हो ओके ठीक आहे. अजूनही तू आईसाठी बोलवतोयस, स्वतःसाठी नाही. चला चला मंडळी आली. आली का? बरं त्या पुड्यामध्ये पेढे भरले का? साखरपुड्याच्या पुढ्यात ना हो. भरले माझ्या लेकीने. चला. बाई काय कौतुक चाललं लेकीचं. काय अश्वताई, तयारी झाली का? हो. चला, नवरा वाट बघतोय. दादा नमस्कार. नमस्कार. अंजली, अगं बस आता. किती वेळ हात बाहेर करशील? काकू अहो, घरातलं कार्य म्हटलं की धावपळ पाहिजेच. बरं मला सांग, गणेश पूजन झालं ना व्यवस्थित? हो, सकाळी सगळ्या रीतीप्रमाणेच झालंय. अहो हा, आई मी जरा आशूला भेटून येतो. ए बस इथे, येईल ती. आजी ये बस. सुखी रहा. आशू झाली का तयार? हो आत्ता झाली आहे तयार, पण आईने हकललं मला तिथून. काकू सवाष्णी आलेत, ओटी भरून घ्यायची का आधी? हो आणि तसं काय ग, तुला माहितीच आहे ना काय करायचं काय नाही. हं? घेऊया भरून ओटी. बरं. अंगठा किती घालणार? तेच म्हणतोय मी, एकदाचा लवकर उरकून टाका साखरपुडा. गप्प बस. ही साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा गप्प बस म्हणणारस तू? समीर, आशूला दे. आशू, काकांची अंगठी. समीर, देर.
करो. बरं आहे. छान आहे. अश्विनी, समीर, आईने नमस्कार करा दोघं. आयुष्यमान भव. आशू, आशू तुला वाटलं असेल ना इतक्या घाईघाईत साखरपुडा करण्याचा घाट का घालायला लावला मी? नाही, तुमची इच्छा होती म्हणून आपण केला. नाही, मी तुझा विचार करून हे करायला लावलं. माझा? आशू, आशू समीर माझा मुलगा असला तरी तो एक पुरुष आहे. आणि तू माझी होणारी सून असलीस तरी बाई म्हणून मला जास्त जवळची आहेस. आई, आपण दोघी एका जातीच्या आहोत, म्हणजे बाई आहोत. आणि तुझं ही जपणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून समीर अमेरिकेला जाण्यापूर्वी साखरपुडा करण्याचा घाट घातला मी. आई, मला खरंच खूप आनंद झाला. पण तुम्ही काय म्हणता ते कळत नाहीये. आशू, मी काही फारशी शिकलेली नाहीये. मला काही फारसं कळतही नाही. पण तिकडे अमेरिकेत खूप मोकळीक आहे एवढं माहिती आहे मला. हो, पण मग त्याचं काय? हे बघ, समीर तिथे एकटा असणार आहे. आणि पुरुष एकटा पडला ना की तो आधार शोधतो. कारण तो खूप कमकुवत असतो. आई, पण समीर गेल्यानंतर मलाही एकटंच वाटणार आहे. माहितीये मला, पण तरीही तू कुणाचा आधार शोधणार नाहीस. समीर जरी चुकीच्या वाटेनं निघाला तरी त्याच्या बोटातली अंगठी त्याला जबाबदारीची जाणीव करून देईल. असंच ओवाळतात ना रे? किती काय चाललंय? हे बघ, आपल्याकडे ते ओवाळायला दिवा, निरांजन असलं वगैरे काही नाहीये. त्यामुळे हे असं लायटरची ओवाळणी. खुश? किती तुम्हाला खरंच ओवाळलं? कुठं कसं ओवाळतात? थांब, आता मी तुला खरं ओवाळणीचं गिफ्ट देतो. हे तुझं खरं गिफ्ट. ला, हे काय आहे? इयरिंग. थँक्यू. नुसतं थँक्स काय, उघडून बघ ना काय आहे ते. तिकडे दे, मी धरतो दामन. आणि सांग मला आवडतंय का ते. कसं वाटलं? खूप सुंदर आहे, पण याची खरंच काही गरज नव्हती शुभ. यावर्षी तुम्हाला ऑलरेडी सगळ्यात मोठी ओवाळणी दिली आहेस.
मी तर असं म्हणतात ना की ओवाळणीचं ताट कधी रिकामं ठेवायचं नसतं, म्हणून मी त्यात हे ठेवलं. खरं तर ना मला तुला संपूर्ण जगच द्यायचं होतं, पण काय करणार, जग मावलं नसतं ना यात. पण मला संपूर्ण जग नकोय. माझं जग कायम माझ्याजवळ आहे. आणि त्यात आता एखादा छकुला किंवा छकुली येणार आहे.